इकडे जीवा आणि पार्थ आईला म्हणत असतात, तू बघतेस ना कसं चाललंय, आम्ही जाणार नाही तिकडे जेवायला. कसं जाऊ? इकडे काव्य आणि पार्थचा फोटो घेऊन काव्याच्या जागी तिचा फोटो चिटकवते आणि मनातल्या मनात हसत असते. आता रम्या पार्थकडे जाते, गप्पा मारायला लागते. इकडे वसुंधरा काव्य आणि नंदिनीच्या आईबाबांना खूप काही ऐकवत असते. काव्य आणि नंदिनी आल्यापासून त्या दोघी एकही रीत पाळत नाहीत, कुठले खेळ खेळत नाहीत. धनंजय आणि शारदा वसुंधराकडे चकित होऊन बघतात. नंदिनीला तर आश्चर्यच वाटते. गृहप्रवेशच्या वेळेस माप तर फुटबॉलसारखे उडवले तिनं. हे म्हणल्यावर काव्याला लगेच आठवलं. ते बघा आठवतीये ती आता, ते तिने काय पराक्रम केला ते. मग वसुंधरा अजून चढून चढून सांगत होती. मग काव्य रागाने बघत होती. रम्या आणि वसुंधराच्या ठरल्याप्रमाणे ती आता म्हणते आईला, आई त्यांची अवस्था तरी बघ, हे काय बोलतेस तू, असं बोलू नको, ते आईला म्हणत होती. तवर इकडे नंदिनी काव्याला गप्प राहा असं म्हणत होती. तेवढ्यात विक्रम आणि मालिनी तिथे येतात. जीवा पार्थ पण येतात. वसुंधरा म्हणते, हे बघा तुमचे सासू सासरे आलेत, त्यांच्या पाया पडा जा. मग पार्थ आणि जीवा दोघे मिळून सासू सासऱ्यांच्या पाया पडतात. पाया पडल्यानंतर लगेच वसुंधरा टोमणा देते, आम्ही आमच्या लेकरांना छान संस्कार दिले आहेत. मालिनी म्हणते, शारदाताई तुम्ही बरं झालं फोन केला आणि मांडव परतनीची आठवण करून दिली. आता पोरी थोड्या रिलॅक्स होतील, त्यांना उद्या पाठवलं तरी असं कसं चालेल म्हणतेस, आपली रीत आहे, सकाळी गेलं की संध्याकाळी परत यायचं. नंदिनी काव्य एकमेकींकडे पाहतात. येथे वसुंधरा काव्य आणि नंदिनीच्याबद्दल बोलते काहीतरी. मग विक्रम म्हणतो की ताई असं कसं बोलते तू, का बोलते असं. म्हणल्यानंतर वसुंधरा म्हणते, काय बोलले मी चुकीचं काय आहे त्यात, सकाळी जायचं आणि संध्याकाळी परत यायचं असं म्हटले. जर तुम्हाला माझं पटतच नसेल तर मी काही बोलतच नाही असं म्हणते चिडून. मग असं म्हटल्यानंतर सगळे शांत बसतात. मी मोठी आहे या घरात म्हणून सांगते. आता शारदा म्हणते, वसुंधराताई बरोबर बोलतायत, संध्याकाळी जावाई बापूंना पाठवून द्या, मग त्यांच्यासोबत देऊ आम्ही पाठवून. आता धनंजय म्हणतो, जेवण तेन करू मस्त आणि तिकडेच होऊ द्या जेवण जावाई बापूंचं. काव्य म्हणते, कशाला तिकडे बोलवता, मी नाही येणार लगेच. नंदिनी हळूच काव्याचा हात धरते आणि म्हणते, येऊ आम्ही परत लगेच. काव्य रागात तिचा हात जोरात दाबते आणि नंदिनी म्हणते, येऊ आम्ही सगळे मिळून लवकर. विक्रम म्हणतो, पार जीवा, शारदाताईच्या हाताला किती चव आहे ते तुम्हाला माहिती आहे का. तेवढ्यात वसुंधरा म्हणते, कशाला तिकडे पाठवायचे, त्यांच्या डायनिंग टेबलवरती स्मशान घाटासारखी शांतता असेल, तिकडे जाऊन नुसतं बसणारच ते, त्यापेक्षा तिकडे नको, इथेच राहू दे त्यांना असं म्हणते. मग सगळे ऐकत असतात, नको उगाच त्यांना त्रास असं म्हणते. हे सगळे मग शांत बसून ऐकतात, इकडे तिकडे एकमेकांकडे बघतात. तेवढ्यात मालिनी पटकन वरडते, वसुंधराताई काय बोलताय हे, कालपासनं नुसतं ऐकते मी तुमचं, आता बाद झालं, लय बोललात तुम्ही, अजिबात आता एक शब्दसुद्धा बोलू नका ह्याच्या पुढे तुम्ही. मी काय चुकीचं बोलले, खरं तेच बोलले ना. माझा आवाज चढला त्यासाठी मी तुम्हाला सॉरी म्हणते, पण मी जे बोलले त्याच्यासाठी मी कधीच सॉरी म्हणणार नाही तुम्हाला, कारण मी खरं बोलले. वसुंधरा म्हणते, मी मोठी आहे ना म्हणून म्हणते, जर माझं कोणाला ऐकायचंच नसेल तर मी काही बोलतच नाही, शांतच बसते. मोठ्या आहात म्हणूनच म्हणते की तुम्ही लयच बोलताय, आता बस करा. त्या दोघांना पण राहू दे त्यांच्यात गप्पा मारायला गोष्टी, आपणच सगळं बोलून रिकामे होतोय, त्यांना काहीच उरणार नाही गप्पा मारण्यासाठी. त्यांना काय वाटेल की आपणच सगळं बोलतोय. बस झालं आता, हा विषय खूपच ताणतोय आपण, त्यांना बोलण्यासाठी काही गोष्टी राहू द्या त्यांच्यामध्ये. चला आता
चहा घेऊया, थांबा चहा बोलवते मी. शारदाताई लगेच म्हणतात आता चहा बी नको, लगेच निघतो आम्ही, असं म्हणतात. मग हळदी कुंकू लावतात. शारदाताई आणि मालिनीताई लावतात. मालिनीताई काव्याला कुंकू लावते तेव्हा म्हणते, सावकाश जा आणि लवकर या, आम्ही जागे राहू तुम्ही येईपर्यंत, असं म्हणते. काव्या लगेच रागाने न काही बोलताच निघून जाते. मग आता सगळेच निघतात तिकडे जाण्यासाठी. मालिनी म्हणते, जीवा, पार्थ, मला माहिती आहे तुम्ही कुठल्या सिच्युएशनमध्ये आहात. जीवा आणि पार्थ म्हणतात, आई आम्ही जाणार नाही तिकडे, खूप अवघडल्यासारखं होईल तिथे गेल्यानंतर. मालिनी म्हणते, म्हणूनच तुम्हाला जायचं आहे तिथे, कोणीतरी पुढाकार घेतलाच पाहिजे ना. मग तुम्ही दोघं घ्या, काही फरक पडत नाही, तुम्ही आज जाणार आहात. मग असं समजवल्यानंतर दोघं पण हा म्हणतात, जाऊ आम्ही दोघं पण, असं म्हणतात आणि मग तिथून निघून जातात. आता इकडे काव्या आणि नंदिनी घरी येतात. काव्या नंदिनीला आरुषी बघते, पटकन नंदिनीच्या गळ्यात जाऊन मिठी मारते आणि काव्याला पण मिठी मारते. ती खुश झालेली असते. आता काव्या म्हणते, हे कसं माझं घर हक्काचं घर आहे, मला इथं आल्यावर खूप छान वाटतंय. आरुषी म्हणते, 2-3 दिवस झाले, मला तर 1 महिना झाल्यासारखं वाटतंय की तुम्ही इथे नाही येत, करमतच नव्हतं. काव्या म्हणते, आता मी इथे निवांत राहणार आहे, मस्त जे वाटेल ते करणार आहे. आता नंदिनी म्हणते, ही आपलीच आरुषी आहे का, किती बदलली आहे 2 दिवसातच, आणि आरुषीला जवळ घेते. आता मालिनीताई म्हणतात की चला तुम्ही फ्रेश व्हा, मी तुमच्यासाठी मस्त काहीतरी खायला बनवते तुमच्या आवडीचं. आरुषी म्हणते, मी पण तुला मदत करते, आज मस्त आपण एन्जॉय करूया, पहिले जेवण करूया, मस्त आपल्या आईस्क्रीमवाल्याकडनं आपली फेवरेट आईस्क्रीम आणून खाऊया, एन्जॉय डे साजरा करू, असं म्हणते. आई, आरुषी खूप बदलली ग 2 दिवसात. आता नंदिनी म्हणते की आई, तू एकटीच नको करू, आम्ही पण तुला मदत करतो, असं म्हणते. मग आरुषी असं हे करते आणि काव्या म्हणते, मी काय मदत बिदत करणार नाही, मी 2 दिवस झालं झोपलेली नाही आहे आणि मला झोपू द्या आता. मग धनंजय काव्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हणतात की ठीक आहे बाळा, तुला कसं पाहिजे तसं वाग, काय करायचं ते कर, तू निवांत राहा. आणि शारदा बोलणार तेवढ्यातच शारदाला गप्प राहा असं खुणवतात. धनंजय म्हणतात, सारखा सारखा तोच विषय नको, आता मागचं सोडून द्या आणि आजचा दिवस मस्त एन्जॉय करा, आपण छान असा सोबत दिवस घालवायचा आहे. काव्या इकडे येऊन पण दुःखीच असते. ती इकडे लग्नातले फोटो आलेले असतात, ते काव्याच्या हाती लागतात. काव्या त्यांना घेते आणि बघत असते. तर ते म्हणते, जीवा आणि नंदिनी किती छान दिसतात ना, फक्त चेहरा त्यांचा हसरा पाहिजे होता, असं म्हणते. मग ती म्हणते, पार्थ आणि काव्या पण किती सुंदर दिसतायत बघ ना ताई. रम्या आता भयंकर चिडलेली असते आणि ती खूप रागाने तिच्याकडे बघते. ती काय तिचं लक्ष नसतं, पण ती म्हणते, आता तू इथून जा, मी ठेवते फोटो, असं म्हणून मग तिला पाठवल्यानंतर एक फोटो हळूच त्यातून ती काढल्यानंतर कात्रीनं कापते त्याला, काव्याचा फोटो पायाच्या शेजारचा कापते आणि तिचा फोटो तिथे लावते आणि म्हणते, ही बेस्ट जोडी आहे रम्या आणि पार्थची, आणि ह्याला वेळ नाही लागणार, असंच होणार, माझ्या मनातली इच्छा पूर्ण होणार. आई चल पटकन आपण मस्त जेवण बनवायला घेऊया, आज ह्या दोघींना मस्त फ्रेश होऊ दे, ह्यांच्या आवडीचं काहीतरी बनवायचं आहे आपल्याला, असं म्हणते आरुषी. आणि आता म्हणते इथे की आपल्या म्हणजे माझ्या नाही, तर आज आपण बनवूया काव्याच्या आवडीचं. तर काव्या पटकन म्हणते की माझी आवड निवड कोण जपतं का इथे, कोणाला काळजी आहे का त्याची, काय करू नका तुम्ही माझ्यासाठी, असं म्हणते आणि ती निघून जाते. निघून गेल्यानंतर आरुषीला खूप वाईट वाटतं. मग आरुषीला नंदिनी थोडं समजावून सांगितल्यानंतर बरं ठीक आहे, मी नाही रागाला गेले म्हणते. मग ती म्हणते की मस्त आपण ठरल्याप्रमाणे मी तर आईस्क्रीम खाणारच आहे, आणि चला जेवण करूया मस्त, आणि आपण
आईस्क्रीम मागवून मस्त खाऊया असं म्हणते. आरुषीला वाटलं नव्हतं की असं काव्य तिच्यावरच चिडेल म्हणून. मग धनंजय म्हणतो की बाळा, कोणाचा राग कोणावर निघेल ह्याचा अर्थ काय? ते चिडलं असं नसतं की ते तिनं रागात होती, त्या रागात बोलली. तो काय राग मानून घेऊ नको म्हणून ते पण समजवतात आरुषीला. आरुषी म्हणते, आता मी माझ्या आवडीचं आईस्क्रीम आणते पटकन, म्हणून निघून जाते. नंदिनी म्हणते, आपण काव्याला थोडा वेळ दिला पाहिजे, म्हणजे ती थोडी सावरेल. धनंजय पण, हो तिला वेळ पाहिजे आता थोडा, तिला थोडंसं एकटीला राहू द्या असं म्हणतात. आणि नंदिनी म्हणते, हे लग्न कसं जरी झालं असेल तरी मी ते निभावणार, मी ते जपणार, मी त्याला तडा जाऊ देणार नाही. जीवाने मला नाजूक परिस्थितीत माझी किती साथ दिली ते मी कधीच विसरणार नाही आणि त्यांचा साथ मी सोडणार नाही असं म्हटल्यानंतरनं धनंजय आणि शारदाला तिचं कौतुक वाटतं. आणि एवढं सगळं होऊन देखील नंदिनी किती समजूतदारपणा दाखवते, याच्यामुळे तिचे धनंजय तिला असं जवळ घेतात आणि मायेनं हात फिरवतात.